लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त ऐशी कळवयाची जाती करी लाभावी न प्रीती कोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ईसाये ऐशी कळवयाची जाती करी लाभावी न प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओजे ऐशी कळवयाची जाती करी लावावी न प्रीती पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पाया मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवयाची जाती करी लाभावी न प्रीती श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय शिवेला घेतलेल्या अभंगातून संतांच्याकडे आपल्या अंतःकरणातला भाव प्रकट करतात की जशी माता आपल्या मुलाचा योगक्षेम वाहते तसा माझा तुम्ही वाहा अशी संतांच्या जवळ आपल्या अंतःकरणातली भावना तुकोबराने अभंगातून प्रकट केलेली आहे. शिवेचं प्रवृत्ती निमित्त हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज मुचुंडीकर अधिक रामदास यांच्या मातोश्री त्या मातोश्रीचं देहावसान होऊन आज 13 दिवस होत आहेत आणि त्यांच्या ह्या 13व्या कार्याच्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा एका परीनं श्रद्धांजलीच आहे बरं का. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रद्धांजली वाहिली जाते अंत्यसंस्काराच्या वेळेला वाहिली जाते, दुसऱ्या दिवशी रक्षा विसर्जनाला वाहिली जाते. तुम्ही तिकडं मराठवाड्यामध्ये गेला तर 10व्याच्या कार्याला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम काही ठिकाणी 12व्याला, काही ठिकाणी 13व्याला, काही ठिकाणी 14व्याला. वास्तविक वैदिक दृष्टीने काही काल पवित्र आणि काय काल अपवित्र मानलेला आहे. बरं कोणी असो, पण देहाचा संबंध आहे आणि देहाच्या संबंधाने हा शास्त्राने वैदिक धर्मामध्ये विटा मांडला जातो.
आणि तो मानावा लागतो. कुठपर्यंत मानावा? जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत. सगळ्यांना ब्रह्मज्ञान होणार का या जन्मात? कठीण आहे, अशक्य नाहीये. मग ब्रह्मज्ञान जरी झालं तरीही काही त्या पुरुषांनी सामान्य जीवाला वळण लावण्याकरता काही गोष्टीचा अंगीकार केला बर का. वळण लावण्याकरता, दुसरा याच्या मागे हेतू काही नाही. पण काही लोकांनी याचा असा विपर्यास केला, वारकऱ्याला विटाळ नाही. वारकऱ्याला विटाळ नाही. पण कोणत्या वारकऱ्याला? जे अधिकारी मोक्षाचे त्या वारकऱ्याला बरं का. आमचा आणि मोक्षाचा कधी संबंधच येत नाही. म्हणून सकल जीवाना तो अनुकरणीय एक आचार जीवनातला भाव आहे. आणि तो आपल्या वैदिक धर्मामध्ये किंबहुना आपल्या भागवत धर्मामध्ये संतांनी तो स्वीकारलेला आहे. स्वीकारलेला. तुम्ही ज्ञानोबरांचं चरित्र पहा. मी मुद्दामून आपल्याला जाणीव करून देतोय. आज वारकऱ्यामध्ये सुद्धा काही अज्ञान आहे. ज्ञानोबरांची आई वडील त्यांना सोडून गेले. सोडून गेल्यानंतर मधल्या काळामध्ये काय घडलं? ही संन्यासाची मुलं म्हणून वैदिक धर्माने त्यांचा त्याग केला बरं. त्यांनी तो स्वीकारला जीवनामध्ये, नाही असं नाहीये. पण इतका तो अतिरेक झाला बरं. आणि अतिरेक झाल्यावर त्याच्या काळातल्या त्या वैदिकांना जाग्यावरती आणण्याकरता ज्ञानोबरांना चमत्कार करावा लागला बरं का. एवढा अतिरेक असू नये बरं का. एवढा अतिरेक. गुरुवारी महाराज सांगत असतात, कर्माच्या बाबतीत किंवा आपल्या संप्रदायाचा विधेय माणसाने कर्माचा स्वीकार करावा, पण कर्मठ होऊ नये बरं का. कर्मठ होऊ नये, लक्षात ठेवा. सांगण्याचं कारण आहे, मग एखाद्या वारकऱ्याचं जर कार्य करायचं असेल तर ते 13व्याला किंवा 14व्याला करावं. वारकऱ्याला 12व्या दिवशी जीव घालू नये. एवढं सांगण्याकरता मी एवढा विस्तार मांडलाय. मी कधीतरी सांगितलं पाहिजे, हे बारशाला समजून चालायचं नाही. अशा प्रसंगाला सांगितलं पाहिजे. आणि तो भाव मनी मानशी घेऊन आपल्या संप्रदायामध्ये 13वा जो केला जातो तो गोड दिवस आहे बरं का. आणि तो गोड दिवस कोणी करायचा असतो? घरच्या लोकांनी नाही, पाहुण्यांनी करायचा असतो. पाहुण्यांनी स्वयंपाक करायचा आणि त्यात तो बहिणींनी करायचा. आणि त्या कुटुंबांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना ते गोड जेवण करायचं. ते 13व्याला केलं जातं. ते दुपार नंतर बरं का, म्हणजे संध्याकाळ. आता लोकांना वेळ नाही, सकाळीच त्या घरच्या वतीनं स्वयंपाक असतो. पाहुणी मंडळी बाजारात जातात, स्वीट मार्ट मध्ये लाडू किंवा जिलेबी घेऊन येतात. त्यांच्या तोंडामध्ये घालतात, गोड तोंड झालं म्हणतात आणि गाडीवर टांग मारून जातात. पण अशी ही परंपरा आहे, आपली वैदिक परंपरा आहे. आणि त्याला अनुसरून हा दिवस त्या पद्धतीनं निवडलेला आहे. आम्ही आमच्या
पितृचरणांचा कार्याचा विधी करताना 14वा निवडला, 13वा आणि 14वा बरोबर. कीर्तनकार येत नाहीत, माणसं जेवत नाहीत, लक्षात ठेवा. आणि ते जेवले पाहिजेत, अन्नदान घडलं पाहिजे त्या निमित्ताने बरं का. म्हणून हा त्यांचा त्या मातोश्रीचा 13वा. वास्तविक विचार केला तर हे मुचुंडीकर कुटुंब गावात आणि परिसरामध्ये एक वारकरी घराणं म्हणून कुटुंबाकडे पाहिलं जातं बरं का. आज त्या घराण्यामध्ये संस्कार आहेत आणि ते संस्कार या घराण्यामध्ये घडण्याच्या माग जर काय असेल तर पहिलं संस्काराचं केंद्र म्हणजे आई. आई चांगली असेल तर मुलं चांगली बरं का. आई चांगली नसेल तर मुलं चांगली राहत नाहीत. आई जर सतत जर शिव्या देत असतील तर मुलाच्या तोंडात ओव्या येणं फार कठीण आहे, कठीण आहे, लक्षात ठेवा. अपवाद आहे. मग त्या मातेचा मुलांच्या जीवनावरती झालेला एक संस्कार आहे, फार मोठा संस्कार आहे बरं का, लक्षात ठेवा. म्हणून नाथ महाराजांनी वर्णन केले, फक्त अर्धाली लक्षात ठेवा, उत्तरार्ध लक्षात ठेवू नका. धन्य माय व्याली सुकृताचे त्या पूर्वार्धामध्ये एखादा मुलगा जर संस्कार संपन्न आला जन्माला तर महाराजांनी शब्द वापरलाय, धन्य माय व्याली सुकृताचे फळ. मग त्या मातेच्या संबंधाने सकल संतांनी त्या मातेचं वर्णन केले. त्या ज्ञानावरांनी केलेलं वर्णन आहे अत्युच्च कोटीचं वर्णन आहे. सकल तीर्थांची धुरी जी का माता पितरे जयांच्या शेवे शरीरे लोन कीजे. आम्ही फक्त लिहितो काय, आम्ही फक्त लिहितो तीर्थ गुरु तीर्थ स्वरूप. आपण लिहितो का तशी आपली भावना असते हो. आपण फक्त लिहितो, त्या भावनेनं व्यवहार घडायला पाहिजे बरं का. आणि त्या भावनेनं जर व्यवहार घडेल तर ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला कोणत्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही, गरज नाही बरं. जेवढ्या सद्भावनेनं त्यांची आपण सेवा केली पाहिजे. असं अनन्य साधारण त्या माता पित्यांचं आपल्या जीवनामध्ये महत्व आहे. आणि अशी ही माता खरं त्यांच्या जीवनाकडे पाहिले तर बऱ्याच वर्षापासून त्या घराण्याशी आपला संबंध आहे. वयाचा विचार केला तर तसा मी लहान, पण स्त्रीच्या ठिकाणी जी मर्यादा म्हणतात ना, आपल्या घरी जर कोणी अतिथी आला तर स्त्री कधी बैठकीमध्ये बसत नाही बरं का. बैठकीमध्ये बसत नाही, ती उठून आत जाते. त्यांच्या वयाच्या मानाने विचार केला तर आपण लहान, पण मी कधीही घरामध्ये आलो तर आई थांबत नव्हत्या. शिकावं, कोणी शिकावं, सुनाने बर का. आताच्या बाया ऊर काढून पुरुषाच्या पुढे येतात, लक्षात ठेवा. मी महिलांनी शब्द वापरला, मर्यादा राहिलेली नाहीये. या मातेकडून मर्यादा शिकावी. प्रत्येक मातांनी तुम्ही शिका, लौकिक ज्ञान संपादन करा, पण स्त्रीच्या जीवनातली जी मर्यादा आहे ती शिकण्याकरता घरात त्या मानाची सासू पाहिजे, त्या मानाची आई पाहिजे. आणि त्या मर्यादेने त्या वागत होत्या बरं का. बरं वागत होत्या, आल्या तर त्या दर्शन घेत होत्या. आम्ही म्हणतो दर्शन घेऊ नका, कारण आईने मुलाचं दर्शन घेऊ नये. जरी परका जरी आला, वयाने लहान असला तर तू मुलगाच आहे बरं, मुलाच्या ठाईच आहे.
म्हणजे त्या सामान्य दिसत होत्या पण विचार संपन्न होत्या बरं का, विचार संपन्न होते. गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात, ब्रह्मलीन दादा महाराज साखरे यांना एक कन्या होती येसूताई म्हणून, फार विद्वान होत्या. एवढ्या विद्वान होत्या, दादा महाराजांच्या त्या कन्या होत्या. ब्रह्मलीन रंगनाथ महाराज प्रबंधीकर कधी आश्रमात आले तर त्या ताईंच्या पाया पडायच्या बरं का. ब्रह्मलीन मामासाहेब दंडेकर कधी आल्या तर त्या ताईंच्या पाया पडायच्या. तेवढा अधिकार त्यांचा होता. त्यांना पाठांतर होतं. दादा महाराजांनी कीर्तन केलं आणि त्या कीर्तनामध्ये काही उन झालं तर सांगा, दादा आज तुम्ही सांगायला चुकला बरं का. एका ब्रह्मवेत्याला त्या सांगत होत्या. मग अशा त्यांचा अधिकार होता. मग त्या बोलता बोलता त्या म्हणायच्या, त्यावेळी सुरुवातीला त्या इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्या म्हणायच्या, हे इंद्रियला जमलं नाही बरं का. मग गुरुवर्य महाराज म्हणाले, ताई तुम्ही पंतप्रधान व्हा ना म्हणे. त्या इंदिराबाईचं काहीतरी उन काढण्यापेक्षा तुम्ही पंतप्रधान व्हा. ते म्हणले, बाईची काही मर्यादा आहे म्हटले. बाईची काय मर्यादा आहे आणि ती मर्यादा पाळून बाईनं राहिलं पाहिजे. मला एवढाच मुद्दा सांगितला. म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधीचं त्या उन सांगत होत्या. त्यांना म्हणलं, तुम्ही एवढ्या विद्वान तर तुम्ही वाना. नाही म्हणले, मर्यादा आहे आणि ती मर्यादा सांभाळून मी राहते म्हटले. कधीही वयाच्या शेवटापर्यंत डोक्यावरचा पदर खाली येऊ दिला नाही. आता पदरच डोक्यावर राहत नाही, लक्षात ठेवा. एवढं विस्तार करण्याचं कारण आहे. अशा माता अशा सासवा घरामध्ये असाव्यात, लक्षात ठेवा. आता आपल्याला हे कोणी शिकवणार नाही, शिकवणार नाही, लक्षात ठेवा. वस्तूचं महत्व वस्तू निघून गेल्यानंतर कळतं, वस्तू असताना कळत नाही बरं का. म्हणजे त्यांचा अधिकार काय होता, काय त्यांचा नीतिमत्ता त्यांच्या जीवनामध्ये काय होती. मी नेहमी सांगत असतो आणि सांगितलं पाहिजे समाजाला बरं का. सगळ्या कीर्तनकार प्रवचनकार लक्षात ठेवा. आई नावाचं व्यक्तिमत्व एकदा आयुष्यातून गेलं ना पुन्हा येत नाही. बायको जर प्रपंच करता करता मिली तर दुसरी आणता येते, पण आई आणता येत नाही. तेव्हा आणता येत नाही, आईची जागा कोणी भरून काढू शकत नाही. तेव्हा त्या आईशी कसं वागायचं हे सर्वांनी जाणून वागावं. आज त्या बायकोच्या आसक्तीच्या पोटी आज माणसं आई वडिलांचा त्याग करतात, लक्षात ठेवा. याच्यासारखं पाप नाही जगात, याच्यासारखा दोष नाही जगात, लक्षात ठेवा. कारण त्या मातेनं आज समाज घडवलाय, लक्षात ठेवा. समाज घडवलाय. किती समाज घडवलाय. गुरुवर्य साखरे महाराज सांगतात, आम्ही ज्यावेळी जन्माला आलो त्यावेळी आम्हा तुम्हाला सांभाळण्याची योग्यता नसते बरं का. अहो, तो मासाचा गोळा असतोय, त्याला काही कळत नाही, काहीच कळत नाही, लक्षात ठेवा. आणि त्या मासाच्या गोळ्याला सांभाळावं लागतं. मग तो मांसाचा गोळा त्या मातेने विचार केला, मी याला सांभाळतोय पण ही मोठं झाल्यानंतर मला सांभाळेलच, माझ्याविषयी कृतज्ञच राहील, असा भाव येऊन ती असं म्हणत नाही, याला आताच कुठं तरी
असं तिच्या मनात कधी विचार येत नाही. आणि तो विचार येत नाही म्हणून आज आम्ही तुम्ही हयात आहोत, लक्षात ठेवा. हयात आहोत म्हणून शास्त्रीय भाषेमध्ये जर बोलायला ठरलं तर जन्य जनक भाव आहे. जन्य माता ही जनक आहे आणि आम्ही तुम्ही जन्य, लक्षात ठेवा. त्यांनी आम्ही त्या मातेनं आम्हा तुम्हाला आज जन्माला घातलं म्हणून आज आम्ही तुम्ही जग पाहतोय, लक्षात ठेवा. किंबहुना त्या मातेने जन्माला घातलं म्हणून जग पाहतोय येत नाही, देव पाहू शकतो. आपण देव पाहू शकतो. असा त्या मातेचा संबंध आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये बरं का. अशी ही माता, त्या मातीशी नातं निर्माण होण्याकरता मागचा ऋणानुबंध काहीतरी जीवनामध्ये यावं लागतो बरं का. आणि तो ऋणानुबंध आपल्या जीवनामध्ये यावा आणि त्या ऋणानुबंधातून आपला आणि त्या मातेचं नातं निर्माण व्हावं, पुत्र आणि आई. असं नातं निर्माण झाल्यानंतर ती माता त्या मुलाच्या बाबतीत काय करू शकते, त्या मातेचं हृदय तुकोबारांनी जाणलं. तुकोबारांचा हिंदी अभंग आहे, लोभी के चित्त धर, माता के चित्त में पूत, आणि तुका के चित्त में राम. असा आहे. लोभी पुरुषाच्या चित्तामध्ये धन असतं आणि मातेच्या चित्तामध्ये पुत्र असतो, पुत्र. बरं का. तिच्या चित्तात दुसरा विषयच काही नाही, लक्षात ठेवा. दुसरा विषयच काही नाही. तुकोबारांनी एक अभंग लिहिलाय. तुकोबारे म्हणतात वानर आहे, वानर. वानर बरं का. आणि ती पिलाला जन्म देते, वानरी. आणि पिलाला जन्म दिल्यानंतर ती वानरी कधीही पिलाला घरा सोडून हिंडत नाही. कधी सोडत ती जात नाही का. त्या पिलाला पोटाला घेऊनच जाते आणि त्या पिलाला पोटाला धरून ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून ह्या झाडावर ती उड्या मारताना मात्र तिचं लक्ष कुणाकडे असतं, झाडावर, त्या फळावरची. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, अभंग आहे. तुका म्हणे घरा वानरी ठेवोनी, असं वर्णन केले. जर ती वानरी मुलाला घरातून जर बाहेर जात असेल तर तिला आई म्हणावं का, असे प्रश्न केले. मला तो अभंग घ्यायचा होता पण मला वाटलं थोडासा जुळणार नाही प्रसंगाला. फार परखड वर्णन केलं आईचं बरं का. त्याच्यामध्ये 3 दृष्टांत दिले त्या अभंगामध्ये. आई कोणाला म्हणावं तुम्हाला देतो, तुम्ही प्रवचन करा त्याच्यावरती, तुमचा प्रभाव पडतो समाजावरती. फार सुंदर वर्णन की 3 दृष्टांत दिले बरं का. म्हणजे आई कोणाला म्हणावं, केवळ बाईच्या पुतळ्याला आई म्हणत नाहीत बरं का. स्त्रीचं शरीर म्हणजे आई नव्हे, लक्षात ठेवा. त्या स्त्रीच्या चित्तामध्ये बालकाविषयी एकच ध्यास आहे, कोणता, त्या मुलाचं हित कसं होईल, मुलाचं हित कसं होईल. त्या हिताशिवाय ती माता आपल्या जीवनामध्ये कशाचाच विचार करत नाही, लक्षात ठेवा. स्वतःच्या जीवनाचाही विचार करत नाही. मग अशी जी माता, त्या मातेच्या अंतःकरणामध्ये एकच त्या चित्तामध्ये विषय आहे, तोच भाव मनी मानशी घेऊन तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
वाही माऊलीचे चित्त. शब्द कसा वापरलाय? व्यवहार कर्मेंद्रियाने होतो का ज्ञानेंद्रियाने? कसं कसा होतो? ज्ञानोबरांनी त्याला उभी दिल्या ना. आवडे कीर्ती आदी मनोमनीची उटी मग देवाच्या दिधी कराशी मनेशे नाही ते वाचेशी उमटेल काही. हा येईल काही म्हणजे अंकुर ते बीज पेरण्याकरता भूमी लागते. तस कोणतीही क्रिया घडण्याकरता पहिल्यांदा तो विचार अंतःकरणात नाम चित्तात नाम मनात येतो बरं. आणि मनात आल्यानंतर तो भावनेत येतो आणि भावनेत आल्यानंतर तो क्रियेत येतो बरं. कोणतंही असो, चांगला असो वाईट असो, त्याचा आरंभच चित्तातून मनातून आहे. म्हणजे कोणतीही संकल्पना कोणताही संकल्प पहिल्यांदा मनात निर्माण होतो बरं. संकल्प निर्माण होतो. पण इथं तुकोबाराय वर्णन करता संकल्प नाही, त्या मातेचं चित्तच बनलेलं आहे. काय बनलेलं आहे? बाळाची चित्ती अवगी मातेची चित्ती अवगी बाळाची अवगी बाळाची अवगी बाळाची अवगी बाळाचीच व्याप्ती. हा ते चित्त व्यापलं जात. आता वास्तविक विचार केला तर चित्त कशाने व्यापलं जात? स्वरूपाने. बरोबर ना? हा चित्ताचा विषय न राहता चित्ताचा विषय देव न या शब्दाचा अर्थ काय? व्याप्ती. म्हणजे आज आमच्या तुमच्या जीवनाचा विचार केला तर, ज्ञानी पुरुषाच्या जीवनाचा विचार केला तर त्याचं चित्त न राहता त्याचं चित्त त्या स्वरूपाने व्यापलेलं आहे. म्हणजे ते चित्त स्वरूपाशी तद्रूप झालेलं आहे. वेगळं
राहिले ना नाही. हे जसं ज्ञानाच्या बाबतीत वर्णन केले, तुकोबाराय म्हणतात त्या आईच्या बाबतीत तिचं चित्त चित्त राहिलेलं नाही. त्याच्या चित्तामध्ये एकच आहे, बालकच आहे. हे कसं काय शक्य आहे? त्याकरता आई व्हावं लागेल. त्याकरता आई व्हावं लागेल. मग त्या मातेच्या अंतःकरणामध्ये तुकोबाराय म्हणतात एकच ध्यास असतो, मुलाचं हित कसं होईल. ती दुसरा विचार काहीच करत नाही, काहीच करत नाही. वाहे माऊलीचे चित्त लेकुराचे हित. एक हिताचा विचार ती रात्रंदिवस जीवनामध्ये करते. तिला दुसरं काहीही आठवत नाही बरं. एक चित्तामध्ये हित कुणाचं? बालकाचं. एवढा ती विचार करे, एवढं ती रात्रंदिवस चिंतन करते. त्याच्याकरता ती प्रयत्नवादी असते, प्रयत्नवादी असते. एखादा मुलगा अपंग असावा, असू नये, असावा, आणि त्या अभंग मुलाकरता ती प्रयत्न करते. हा चालेल कसा, चालेल कसा चालवण्याचा ती प्रयत्न करते बरं. जसं अपंग मुलाच्या बाबतीत चालवण्याकरता ती रात्रंदिवस प्रयत्न करते, विचार करते काय केलं म्हणजे मुलगा चालेल, काय केलं म्हणजे मुलगा चालेल. तसं या मुलाकरता काय काय केलं म्हणजे मुलाचं हित होईल, एवढीच त्या आईला चिंता असते बरं का. ती स्वतःच्या पोटाची चिंता करत नाही, पण मुलाच्या पोटाची चिंता करते. तुम्ही समाजामध्ये चाललेलं आहे दिग्दर्शन पहा, त्याचं दर्शन आपल्याला घडेल. काय काय समाजामध्ये त्या पद्धतीने चालले. आता थोडासा काल बदललाय, पण परिस्थिती जर प्रतिकूल असेल, त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या मुलाच्या हिताच्या दृष्टीने ती आई काय काय करते. एखाद्या मातेची मुलाखत या म्हणजे कळेल. सकाळी 4 घरं आणि संध्याकाळी 4 घरं ती भांडी घासते बरं का. सकाळी 4 घरं आणि संध्याकाळी 4 घरं. भांडी कोणा करता? पोटा करता नव्हे, त्या मुला करता. म्हणजे मुला करता ती माता काय जीवनामध्ये करते, याचा अर्थ तुकोबाराने सांगायचा आहे. त्या मातेच्या अंतःकरणामध्ये एकच, मुलाचं हित व्हावं. कुणी प्रश्न करेल, जर ती हिताच्या दृष्टीने माता जर प्रयत्न करते, आतापर्यंत कुठल्या मुलाचं हित झालेलं आहे का? इथं जो विचार तुकोबाराने प्रकट केलेला आहे तो लौकिक दृष्टीने केलेला आहे बर का. हा पारमार्थिक दृष्टीने केलेला नाही आहे. का लौकिक दृष्टीने ती माता मुलाच्या हिताच्या बाबतीत विचार करते का पारमार्थिक दृष्टीने कधी करेल? पारमार्थिक माता असेल तर, पारमार्थिक माता असेल तर फार चिंता असते, लक्षात ठेवा. मी वयाच्या 16व्या वर्षी आळंदीला गेलो. माझी गंमत अशी, मी वयाच्या 16व्या वर्षापर्यंत भाकरी खाल्ली नाही कधी. कधी भाकरी खाल्लीच नाही, नुसता भातच. आणि माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली आळंदीला शिकायला जायची. गंमत, तिथं आळंदीत भात मिळत नाही, भाकरीच खायला लागतात, आणि त्याही बाजरीच्या. मला जवळजवळ 6 महिने पचल्या नाहीत बरं का भाकरी. का कधी खाल्ल्याच नाहीत ना, पोट बिघडायचं सारखं. आईला चिंता, यानं वयाच्या 16व्या वर्षापर्यंत कधी भाकरी खाल्ली नाही, आता हे आळंदीला चाललंय.
त्याचं पोट भरेल का रडत होते. का शिकायला चाललाय म्हणून रडत नव्हती. यांनी वयाच्या 16व्या वर्षापर्यंत भाकरी खाल्ली नाही, हा बाहेर चाललाय, याला भात खायला तिथं मिळेल का, याची व्यवस्था होईल का, ढस ढस रडत होते. कशा करता सांगतोय, लौकिक दृष्टीने ती माता विचार करते मुलाचा, लक्षात ठेवा. म्हणजे हा बाहेर मुलगा चाललेला आहे का, मुलाचा काय स्वभाव आहे हा आईला कळतो बरं का, आणि नवऱ्याचा काय स्वभाव आहे हा बायकोला कळतो. आणि त्याच्या पुढे जाता जाता सांगतो, गुरुचा काय स्वभाव आहे शिष्याला कळतो. अति संगीत प्राप्त असतं ना. तेव्हा त्या मुलाच्या बाबतीत आईच्या अंतकरणाची अवस्था आम्ही जिवंत उदाहरण दिलं बरं का, कथाकथित अनुभवाचं दिलं. अशा तुमच्याही जीवनामध्ये अनुभव असतील, अनेकांच्या जीवनामध्ये असे अनुभव असतील. या शब्दाचा अर्थ काय हो, चित्तामध्ये एकच, फक्त त्या मातेच्या चित्तामध्ये एकच की मुलाचं लौकिक दृष्टीने हित कसं होईल, आणि त्या हिताचा ती भार वाटे. लेकुराचे वाहे माऊलीचे चित्त, त्याच्या चित्तामध्ये, मातेच्या चित्तामध्ये बालकाच्या हिताचा भार असतो. हे ओझ दिसण्यासारखं नाहीये, दिसण्यासारखं नाही, लक्षात ठेवा. पण ती रात्रंदिवस तिच्या चित्तामध्ये ते ओझ असतं हिताचं बरं का, आणि त्या दृष्टीनं ती प्रयत्न जीवनामध्ये करते. काय काय करते, तुकोबारांनी त्याला उदाहरण दिलेलं आहे. बालकाचे माता पाऊल गादी तैसे संत जगी क्रिया. त्या मातेचं उदाहरण दिले तुकोबारायांनी, मातेचं उदाहरण दिले. ती माता मुलाकरता काय करते बर, त्याला चालवण्याला शिकवण्याकरता ती कुठल्या शाळेत घालत नाही. आता अलीकडे हे डोक्यात ख्यात आले, पूर्वी 6व्या वर्षाला शाळेत घालायचं, 6व्या वर्षी. आता काय काय KG LKG काय 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 केली नवा. पाळणा घरापासून सुरुवात. पहिली जी 6 वर्षाचा काल आहे ना, त्या 6 वर्षाच्या कालामध्ये जे संस्कार व्हायला पाहिजे ते बाहेर झाले पाहिजेत का घरात झाले पाहिजेत हो? 6 वर्षापर्यंत जे संस्कार मुलावरती झाले पाहिजेत ते आईकडून झाले पाहिजेत बरं का.
कुणाकडून होऊन उपयोग नाही, लक्षात ठेवा. आणि 6 वर्षामध्येचे संस्कार मुलावरती होतात ते पक्के होतात, पक्के होतात. लक्षात ते तुम्ही पहा, कुंभार मडकी घडवत असतो आणि मडकी घडवत असताना त्या मडक्यावरती काही कोरलं जातं. कधी कोरलं जातं? ते ओलं असतं त्यावेळेला, ओलं असतं त्यावेळेला. एकदा ते मडकं तयार झालं आणि ते वाळलं, त्याच्यावर कोरता येत नाही बरं का. त्याचा अर्थ काय? जोपर्यंत ओलं असतं तोपर्यंत कोरता येतं. तसं जोपर्यंत मुलाचं जीवन कोवळ असतं, कोवळ असतं, तोपर्यंत त्या जीवाला घडवता येतं, पुन्हा घडवता येत नाही. लक्षात ठेवा, पुन्हा घडवता येत नाही. आणि ते घडवायचं असतं, हे कुणी घडवायचं असतं? आईने. पण आईला आज वेळ नाहीये. पण त्या मातेच्या बाबतीत तुकोबारे म्हणतात, ती जन्माला आल्यापासून तो मुलगा जाणता होईपर्यंत, स्वतःच्या पायावरती उभा राहीपर्यंत ती रात्रंदिवस एकच चिंता करते त्या मुलाच्या बाबतीत. एक दिवस नव्हे बरं का, आयुष्यभर तेवढा काल, जोपर्यंत मुलाचा लौकिक दृष्टीने हित होत नाही तोपर्यंत आई वडिलांना समाधान नाही. आई वडिलांना समाधान नाही, नुसता तो वाढणं म्हणजे ती जीवन नव्हे. लक्षात ठेवा, वाढणं म्हणजे जीवन नव्हे. म्हणून ती मुलाच्या बाबतीत ती आई रात्रंदिवस त्या मुलाच्या हिताचा विचार करते. तुकोबाराने विचारलं, महाराज तुमचं म्हणणं मान्य आहे, त्या मातेच्या चित्तामध्ये एकच मुलाच्या हिताचा विचार आहे आणि मुलाचा हिताचा विचार ती रात्रंदिवस ती माता करते. का करते? त्या दोघांचा संबंध आहे. कोणता संबंध आहे? मगाशी एक संबंध सांगितला, जन्य जनक भाव. ज्यार्थी ती माता त्या मुलाच्या हिताचा एवढा विचार करते. काय संबंध आहे? महाराज म्हणतात तो संबंध सांगता येत नाही, म्हणून महाराजांनी एक शब्द वापरलाय. ही आईची जात म्हणजे एक विलक्षण जात आहे. काय? त्या जातीला उपमाच देता येत नाही. तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठेही जा, अशी जात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. 18 पगड जातीच्या पलीकडची जात आहे. आणि त्या मातेच्या जातीमध्ये जर काय विशेषत्व असेल तर महाराज म्हणतात एकच, ऐसी कळवळ्याची
जाते. ऐशी म्हणजे वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवयाची जाते. ऐशी म्हणजे कैशी करी लाभावी न प्रीती ऐशी कळवयाची जाते. दोन्ही कडे लागतो. ऐशी शब्द वापरलाय. त्या मातेच्या अंतःकरणामध्ये कळवळ आहे. कळवळा कशाला म्हणतात? कळवळा शब्द, या शब्दाचा अर्थ काय? करुणा, तळमळ, पर्यायी शब्द. तो आणावा लागतो का तो स्वाभाविक असावा लागतो? स्वाभाविक असावा लागतो. तुम्हाला नाटक करता येईल आईचं पात्र करता येईल, पण आईच्या पात्राला तुम्ही पात्र राहणार नाही बरं. कारण जी ईश्वराने त्या मातेच्या अंतःकरणाची जी योजना, हृदयाची जी योजना स्वाभाविक केलेली आहे, हा त्या मातेची काहीतरी पुण्य आहे. कारण तो कळवळा स्वाभाविक अंतःकरणामध्ये असावा लागतो. स्वाभाविक. लक्षात अग्नीच्या जवळ भजी नेल्यानंतर पागळतात का तूप नेल्यानंतर पागळतो का? भजी सुद्धा पूर्वी तळण्याच्या पूर्वी पातळच होती ना? माहिती ना? द्रवरूपच होती कधी. त्या पिठामध्ये पाण्यामध्ये काढून ते पातळपणा करून त्याला तळून काढलेला तेलातून. आता ते तळून काढलेलं एकदा ते घट्ट झालं की पुन्हा पातळ होत नाही बरं का. भज्याचं वर्णन करा. पण तूप किती दिवस फ्रीज मध्ये ठेवा, दगडासारखं जरी झालं, गॅसवर ठेवल्यानंतर किती तासाने ते पागळेलो. मला त्यातला भाव लक्षात ठेवा मी काय म्हणतोय बरं का. आईचं हृदय म्हणजे ते त्या अग्नी जवळ नेल्यानंतर स्वाभाविक त्या तुपाला जी द्रवरूपता येते, ती योग्यता त्या मातेच्या अंतःकरणाला कळवळा स्वाभाविक दिलेला आहे. आणि त्याच मातेच्या पोटी ही द्रवरूप असणारी आमच्यासारखी तुमच्यासारखी भजे अशी त्या आईच्या पोटी येऊन जन्माला येऊन पुन्हा आई करता द्रवीभूत होत नाहीत बरं का. म्हणून मातेच्या अंतःकरणाला जी ईश्वराने दिलेली योग्यता आहे, आणि त्या योग्यतेला मनी मानशी गुंतकोबराय म्हणतात. ऐशी कळवळ्याची जाती. अशा कळवळ्याच्या अंतःकरणाची जात तुम्हाला जगाच्या पाठीवरती कुठेही मिळणार नाही बरं का. लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा मांडला, करी लाभावेन प्रीती. प्रीती माता आहे ना, जी खरीच माता आहे ती लाभाची अपेक्षा ठेवत नाही. हा निरपेक्ष भावाने त्या मुलाला सांभाळते. तो पुढं कसाही हो, काही हो, घराचा उद्धार करो नाहीतर घराला अधोगतीला नेऊ. पण ज्यावेळी जन्म दिला त्यावेळी मात्र तिच्या अंतःकरणामध्ये कुठलीही अपेक्षा न ठेवता हा निरपेक्ष भावनेनं त्या मुलाला ती सांभाळते. मुलाला ती सांभाळते. आज या लौकिक जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर या स्त्रियांना वाटतं आपण सुद्धा काहीतरी मिळवलं पाहिजे, आणि मिळवलं पाहिजे. मग मिळवलं पाहिजे म्हणजे नंतर ती मुलं लहान आहेत ती सांभाळली पाहिजेत. मग सांभाळण्याकरता पगाराने माणसं ठेवावी लागतात. पगाराने. अवघड आहे परिस्थिती, फार अवघड आहे बरं. इथून पुढच्या जीवनामध्ये जगणं फार अवघड आहे. मी अनुभवातून सांगतोय, पण मी पुढचं बोलत नाही बरं.
जास्तही घरातलं ओट्यावरती चवाट्यावरती आणून नये बरोबर. हा, तुमच्या घरात कसं चाललंय मला माहिती नाही आणि मला काय जाणून घ्यायचं नाही, आणि माझ्या घरातलं मला आलेला अनुभवाला आलेलं आहे ते चवाट्यावरती आणायचं नाही. पण माझ्यासारखं तुमच्या घरामध्ये असेल यात काही शंका नाही बरं का. कारण शिकलेल्या मुली ऐकत नाहीत. त्या म्हणतात आम्ही नोकरीला जाऊ, आम्हाला पगार आहे, पगाराने सांभाळायला ठेवू, पण आम्ही जाऊ. म्हणजे मुलं सांभाळण्याकरता आज लोकांची भावना निर्माण झाली की पगार ठेवून सांभाळले जातात. पण तुकोबारे म्हणतात खरी जी माता आहे ती माता मात्र कोणत्याही अपेक्षेनं त्या मुलाचा सांभाळ करीत नाही, निरपेक्ष भावनेनं. लाभाचा विचार करीत नाही, निरपेक्ष भावनेनं बरं का. हे मातेचं विशेषत्व आहे, लक्षात ठेवा, विशेषत्व आहे. काही लोक आज म्हणतात शिकलेले, आपण जन्माला आल्यानंतर त्या मातेने आपल्याला सांभाळण्याकरता दूध पाजलं, दूध पाजलं. कुठपर्यंत पाजलं जातं? जोपर्यंत त्याला अन्न खाता येत नाही तोपर्यंत. तो काल आहे त्या आईच्या मुलावरती आपण जगतोय, आईच्या मुलावरती जगतो. त्याच्यामध्ये पुष्कळ भाव आहेत बरं का. गुरुवर्य साखरे महाराज नेहमी सांगत असतात, ज्याला बालपणी आईचं पोटभर दूध प्यायला मिळालेलं आहे त्या मुलाला आयुष्यामध्ये रोग होत नाही. आपण जर निरोगी असेल आतापर्यंत समजावं, आईने आपल्याला अमृत दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? पाजलेलं आहे. मग त्या मातेने एवढ्या निरपेक्ष भावनेनं हे पाजलेलं आहे. तुकोबारांनी वर्णन केले थोडस. तुकोबाराय म्हणतात दूध आहे, पण एकाला पाजलं की विष होत आणि एकाला पाजलं की अमृत होत. सापाला विष पाजलं की दूध पाजलं की विष होत. सापाला दूध पाजून पुसू नये. पुण्य करता होय पाप असं वर्णन केले महाराजांनी. दुधाच्या बाबतीत ते वर्णन केले. अशी ही दूध आई मुलाला पाजवत असताना सुद्धा त्या दुधातून सुद्धा सापाच्या वृत्तीची मुलं जन्माला येतात का नाही? पण ती कधी विचार करते मला लाभाच्या संबंधाने बोलायचं. तरी ती निरपेक्ष भावनेनं त्या मुलाला दूध पाजते. काय असेल अंतःकरण? एकांतात बसा म्हणजे कळेल. आम्हाला थोडं थोडं कळायला लागलं की आमच्या अंतःकरणामध्ये दुधाभाव निर्माण होतो. लक्षात ठेवा, दुधाभाव निर्माण होतो. गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात, गाढवाचं तान जन्माला आल्यानंतर फार गोंडस असतो बरं का. इतकं गोंडस असतं, इतकं गोंडस असतं ते पाहत राहावं बरं का. गाढवाचं तान. पण महाराज म्हणतात ते जसं जसं मोठं होतं तसं तसं ते बदलतं बरं का. ते बदलतं, इतकं बदलतं, इतकं बदलतं. एवढं ते गोंडस असलेलं महाराज म्हणतात तुम्ही किती त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करा, पण ते मोठं झालं की उकरड्यावरती जाऊन लोळतच. म्हणजे बालपणी सांभाळत असताना हा भाव त्या मातेच्या मनामध्ये येत नाही. त्या ताण्याच्या संबंधाने सांगाले करी लाभावी प्रीती. कारण माझ्या जीवनातला प्रसंग आला. पहिलं आश्रमामध्ये हे रियाज म्हणून कीर्तन विद्यार्थ्यांची केली जातात. 1-2 वर्ष पाठांतर झालं.
विचारसागराचा थोडासा भाग झाला की मग कीर्तनाला थोडीशी सवलत दिली जाते तिथं शिकण्याकरता बरं. मग आम्ही बरीच होतो मुलं, आमच्या बॅचमध्ये बरीच मुलं तयार झाली चांगली चांगली बरं. आमच्या जोडीचेच श्याम महाराज बरं. त्यात कीर्तन केलं. कीर्तन केल्यानंतर आमच्या आश्रमात कारभार पाहणारे सावकार आहे आणि कीर्तन झाल्यानंतर मग महाराजांचं दर्शन घ्यायचं नियम आहे. मग काय होणं काय जास्त त्याच्यामध्ये त्यांनी सांगायचं. दर्शनाला गेल्यानंतर सावकार बरोबर आले म्हणजे महाराज पूर्णानंदने कीर्तन चांगलं केलं. तेव्हा महाराजांच्या मुखातून उद्गार आले म्हणजे सावकार अरे बालपणी गाढवाचं पिलं तान असतं गोंडच असतं पण मोठं झालं की ते उकरड्यावरती होतं. माझ्या बाबतीत शब्द वापरलेला सांगतो म्हणजे ही गुरुला सुद्धा उलटी होतात अशी जात समाजात आहे लक्षात ठेवा. अशी जात समाजामध्ये आहे हे गुरुनी बोलून दाखवलेलं सांगतो मी. आणि हे आईला माहिती असतं ज्या मुलाला मी जन्म दिला हा मुलगा पुढे उलटेल पण त्याचा विचार न करता करी. आणि असा त्या अंतकरणाचा भाव पाहून तुकोबराय म्हणतात ही त्याच्या अंतकरणाची अवस्था आहे. महाराज म्हणतात अशा जातीची तुम्हाला त्रिभुवनामध्ये कोणी भेटणार नाही. आईशी कळवयाची जाती करीला भावेन प्रीती. मग ती माता काय करते त्या मुलाचा योगक्षेम भार वाते कसा वाते आपोटी भार वाहे आपोटी भार सर्वस्वई साई ऐशी कळवयाची जाती करीला भावी प्रीती. याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदायाचं भजन तेव्हाचा हा 13व्याचा कार्यक्रम आहे. तेव्हा श्रद्धांजली म्हणून तुम्हाला चाली जेवढ्या देतात तेवढ्या द्या. प्रत्येकाला आपण चाल म्हणावी आपण तसं या कीर्तनाच्या माध्यमातून त्या माध्यमाची श्रद्धांजली होतो. एका गावच्या वारकऱ्याने एखादी चाल म्हटलं की त्या गावाच्या वतीनं त्या मालकीची एक श्रद्धांजलीच आहे. त्याच्याकरता तुम्हाला काय अशा चाली द्या हरकत नाही.
फुब्बा चित्तायशी कळवयाची जाती करीला भावी प्रीती श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या मातेविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेला भाव प्रगट करतायत आणि तो प्रगट करताना तुकोबाराय म्हणतात त्या मातेची अंतःकरणाची अवस्था जर पाहिली ना पोटी भाव आहे त्याचे सर्वस्व ही साये ऐशी कळवयाची जाती पोटी भार वाहे. पोटी भार वाहे म्हणजे त्याचे दोन अर्थ आहेत. 9 महिने 9 दिवस तर वाहतेच. लोकांची समजूत आहे ती 9 महिने 9 दिवस पोटामध्ये आपला भार वाहते या अर्थाने तुकोबारांचं बोलणं नाही बरं. ती 9 महिने 9 दिवस तर ते आपलं भार वाहतेच लक्षात ठेवा. पण महाराजांना इथे सांगायचं आहे पोटी भार वाहे. ती अंतःकरणामध्ये त्या हिताच्या संबंधाने आयुष्यभर भार वाहते बर का. एक ओझ असतं ओझ. वस्तूचं मी मगाशी बोलून गेलो वस्तूचं ओझ वेगळं. तुम्ही बघा एखाद्याने आपल्याला काहीतरी उपकार करावा मदत करावी एवढी मदत करावी आणि ती मदत केल्यानंतर त्या मदतीतून उतराई होण्याकरता आपल्याकडे काय नसावं आपल्याला ते ओझ वाटतंय बरं का. ते ओझ वाटतंय लक्षात ठेवा. आणि ते ओझ कुठं असतं डोक्यावर नसतं बरं का खांद्यावर नसतं ते अंतःकरणामध्ये असतं. इथं तुकोबारांना सांगायचं आहे ती माता अंतःकरणामध्ये लौकिक दृष्टीने आणि बाह्य दृष्टीने त्या मुलाचा योगक्षेम भार वाहते बर का. योगक्षेम भार वाहते. महाराजांनी फार सुंदर वर्णन केले. ते लहान बालक आहे त्या बालकाला ती चांगली कपडे घालते बर का. त्या बालकाला त्या कपड्याची किंमत नसते बर का. ते घालून त्याला सोडलं की ते शू आणि शी करते लगेच. त्या कपड्याचा आनंद त्या बाल अवस्थेमध्ये मुलाला नसतो पण त्या मुलाला घातलेली कपडे पाहून आईला आनंद फार होतो बर का. आईला आनंद फार होतो. तुम्ही भगवंताच्या चरित्राचं अवलोकन करा म्हणजे काय. ज्यावेळी भगवंत गायी राखण्याकरता निघाले आणि गायी राखण्याकरता निघाल्यानंतर त्या भगवंताला
नटवलेला आहे यशोदा मातेनं बरं का. एवढं नटवलेलं आहे. आता गायी राखण्याकरता जो पोशाख लागतो तो पोशाख बरं का. हातात काटे आहे, खांद्यावर कांबळे आहे, कमरेला शेला बांधलेला आहे, गोट्यापर्यंत पितांबर आहे, गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे आणि डोक्यावरती मोर पिसाचा मुकुट आहे. यशोदे मातेने पाहिलं देवाकडे आणि ते रूप पाहिलं बरं का. त्या मातेला एवढा आनंद झाला, या रूपामध्ये जर अनेकाने जर पाहिलं तर माझ्या बालकाला दृष्ट लागेल म्हणून यशोदे मातेने गालाला काजळ लावलं. हे आई करते बर का, ही सौ करत नाही. माझ्या मुलाला कुठेही दुष्ट लागू नये एवढी काळजी आई बालपणापासून घेते. लक्षात ठेवा, बालपणापासून घेते. तुम्ही मोठेपणी सुद्धा घरात गेला, एखादा कार्यक्रम केला आणि कार्यक्रम करून जर तुम्ही घरी आला आणि आजारी जर पडला तर आई विचार करते बहुतेक केला दुष्ट लागला बरं का. ती 4 मिरच्या घेते वाळलेल्या आणि उतरते कोणावरून, मुलावरून, आणि त्या चुलीत टाकते आणि पायात घालायचं असतं ते चमड्याचं बरं का. ती उतरते वरून. ती दुष्ट काढली की ताप जातो. लक्षात ठेवा, डॉक्टरची गोळी खाऊन जात नाही, हे फक्त आईलाच कळतं. म्हणजे ती माता कोणत्या कोणत्या रूपाने त्या मुलाच्या विषयी कशा पद्धतीनं भार वाटते. महाराज म्हणतात सर्व अंगाने ती विचार करते बरं का, लौकिक दृष्टीने. आणि हे करत असताना तिच्या अंतःकरणातली अवस्था आहे, हे फार ओझ आहे. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वरी साहे. म्हणजे योगक्षम भाराचा विचार करते आणि त्याच्या सर्वस्वाचा विचार करते. शेवटपर्यंत करते बरं का, शेवटपर्यंत करते. विचारा मूर्ती महाराजांना आईचं वय किती होतं? 71. तुम्ही बाहेरून उशिरा आल्यानंतर तुम्हाला आई विचारते का बायको विचारते जेवला का म्हणून? आई विचारते, बायको म्हणत नाही. हे जर ती कीर्तनाला गेले तर ते झोपूनच आले. पण आई विचारते जेवलास का, जेवलास का. हा, कितीही वय आईचं हो आणि मुलगा किती मोठा हो, आता तो जाणताय हो, तो अनेकांना जीव घालतो तरी त्याही विचारते जेवलास का. हा कशाचा भाग आहे? गोक्षमाचा भाग. म्हणजे सर्व बाजूनच ती माता मुलाच्या बाबतीत विचार करते. आणि असा योगक्षम भार जशी माता मुलाचा वाहते तसं तुकोबराय त्या संतांना म्हणतात माझा तुम्ही वहा. तुकोबारांना दुसरं काय सापडलं नाही का? लक्षात ठेवा, तुकोबारांनी आज समाजाच्या समोर फार मोठा आरसा ठेवलाय. आरसा ठेवलाय. माणसाने आरशात बघून जगावं, आरशात बघून जगावं. त्या गुरुस्ती पुरुषाला हा सांगितले बाबांनो, जीवन जगत असताना हा आई नावाचा आरसा डोळ्यासमोर ठेवा. आणि तुकोबाराय म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये तोच ठेवला उद्धाराच्या दृष्टीने. जर लौकिक दृष्टीने तर त्याची गरज आहेच, पण तुकोबाराय म्हणतात आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये उद्धार होण्याकरता जशी ती आई लेकराचा सर्व भार वाहते तेव्हा ती संतांना म्हणते त्याच पद्धतीने आमचा तुम्ही भार वहा.
तैसे तुम्हा संतावरी ओझे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. की जशी ती माता मुलाचा योगक्षेम भार वाहते, जसं तुकोबर आहे पूर्व संतांच्या जवळ
आपल्या अंतःकरणाचा भाव प्रकट करतात. आमचा योगक्षेमाचा भार आपण व्हा, आम्ही तुमच्यावरती तो घातलाय, आम्ही तो तुमच्यावरती घातलेला आहे. जसं त्या मुलाच्या बाबतीत तीच अवस्था आमची तुमच्या बाबतीत आहे. वा तुम्ही आमचा सांभाळ करा. म्हणजे या बोलण्यावरून शेवटचं चरण मार्मिक आहे, पण वेळ आपल्याकडे संपलेली आहे. या शेवटच्या चरणाचा विचार केला तर तुकोबारांना त्या मातेचं किती मोठेपण समाजाच्या समोर प्रकट करायचं आहे हे आपल्याला लक्षात येईल. म्हणून अशा अनेक माता होऊन गेल्या, प्रत्येकाला जन्म देणाऱ्या माताच आहे. तीच आमची मातोश्री. त्या मातोश्रीने 2 मुलांना आणि 3 मुलींना जन्म दिला, सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, त्यांच्यावरती संस्कार केले. तेव्हा त्या मातेचा वियोग हा सण होण्यासारखा नाही. तेव्हा या कुटुंबावरती चुंडीकर जो वियोगाचा संबंध आहे, ते दुःख आहे, त्या दुःखामध्ये आपण सर्व पंचक्रोशीतील वारकरी त्या दुःखामध्ये आम्ही तुम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्या दुःखातून त्यांनी बाहेर काढावं आणि त्या मातेने दिलेले संस्कार, त्या मातेने दिलेले विचार, ती विचाराची ज्योत घेऊन आपल्या जीवनामध्ये वाटचाल करावी, एवढीच त्यांच्या चरणी विनम्रता प्रकट करायचे. आणि झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी समर्पित करायचं आहे. कारण योग आहे, त्या योगातून हा सेवेचा योग आहे बरं का. ऋणानुबंध निर्माण झाला. पुष्कळ या घरामध्ये मी वास्तव्य केले, कुठलाही संकोच ठेवला नाही बरं का, घरच्यासारखा. आणि त्या घरातल्या लोकांनी सुद्धा कधी माझा संकोच केलाय. एक आपल्या कुटुंबातलाच आहे अशा भावनेनं ते पाहत होते. आम्ही 15 दिवसापूर्वी श्रावण चतुर्दशी हो बरोबर 15 दिवसात 1 महिन्यात घडलेला आहे. श्रावण चतुर्दशी नंतर भाद्रपद चतुर्दशी ना, आनंद चतुर्दशीला गेल्या 1 महिन्याभरी आपण इथं पारायण सोहळ्याचा सांगता केला होता कार्यक्रम. त्या निमित्ताने आपण भेटल्यानंतर भेटायला गेल्यानंतर निवृत्तरायाने विचारलं, म्हणजे हे कोण? काय नाही महाराज, मला काय विचारतोस म्हटलं, तू कळत नाही. हसत हसत त्या बोलण्यावर म्हणजे मी आरंभाला बोलून गेलो, लक्षात ठेवा. त्यांनी मर्यादा सांभाळली. मी त्यांच्या मुलासारखा आहे, पूर्णानंद म्हटल्या नाहीत त्या महाराज, ही मर्यादा आहे का. अशा अनेक गोष्टी त्यांनी जीवनामध्ये सांभाळल्या. तेव्हा त्या मातेला सद्गती प्राप्त हो, किंबहुना अशी माता पुन्हा आपल्या घरात कुणाच्या तरी रूपाने येवो आणि समाज घडवो, कुटुंब घडवो, अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे संपीन व्यंगभूत युक्ती. नोहेया उपदेश तुमचे बडबडलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे तुका.